आजचा विषय तुम्हाला सगळ्यांना आवडण्यासारखा आहे बरं का. आपल्याला 40 नंतर खूप लोकांना मधुमेह असं आपल्याला दिसतं आहे. कोविडनंतर तर हल्ली खूपच प्रमाण वाढलं आहे असं आमच्या डॉक्टरांच्याही लक्षात आलं आहे आणि रुग्णांमध्ये आम्हाला हे दिसतं आहे. आता बरेच वेळा मधुमेह झालेला असताना साखर खाणे, गोड पदार्थ खाणे, कोणी आपण चार चौघांमध्ये मिसळताना कोणी गोड ऑफर केलं तर काय करणे, हा मोठा प्रश्न सगळ्यांना सतावतो. पण आजच्या दिवस खाऊ, उद्यापासून ॲव्हॉइड करू असं आपण सारखेच म्हणतो. इंग्रजीतली म्हण अगदी खरी आहे की टुमॉरो नेवर कम्स. तर मंडळी, डॉक्टर बावडेकर होमिओपॅथी या माझ्या चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. हा आपल्याला दैनंदिन आजारांमध्ये मार्गदर्शन करणं, आपल्यापासून काळजी घेणं यासाठी हा चॅनल आहे. साधारण गोड खाणं इथं महाराष्ट्रीयन मंडळींमध्ये तर प्रमाण भरपूर आहे. शाकाहारी मंडळींमध्ये काही बदल करायचा झाला, कोणी पाहुणे आले, कुठे आनंद वाटला तर आपण गोड पदार्थ करतो. साधारण माझ्या बालपणापासून मी पाहतो आहे, जून महिन्यानंतर खूपसे सण चालू होतात. श्रावण आहे, दिवाळी आहे, नवीन वर्ष आहे. सारखं श्रावणी शुक्रवार, श्रावणी मंगळवार गोडाचे पदार्थ वारंवार चालू आहेत. आणि ज्यांना मधुमेह आहे ऑलरेडी, नवीन निदान जर आहे, त्यांच्यापुढं फार मोठा तो चॅलेंज उभा राहतो. आणि सारखं त्यांना बिचाऱ्यांना डेली बेसिसवरती जेवायला समोर बसलं की खाऊ का खाऊ नको, खाऊ का खाऊ नको, आज चालतं आहे उद्यापासून बंद करू का. नातेवाईक म्हणतात तुम्हाला फार चालत नाही, अर्धीच पोळी खा, गुळाची पोळी तर खाऊच नका, असं हे सगळं चालू होतं. तर त्याच्यावर मी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आता आपण ग्रुपमध्ये बसलो तर कोणी चहा ऑफर केला, काय साखर सगळ्यांना चालते का असं म्हटलं की ज्यांना मधुमेह आहे ते जरा बिचकतात. मग सांगू का नको, बरं थोडीच चालेल, बरं मी ॲव्हॉइड केली, असे अनेक प्रश्न विचारतात. हे सहज कसे टाळता यावेत यासाठी मी आज थोडंसं हे मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ करणार आहे. बरेच वेळा काय होतं की डायबिटीज या गोष्टीबद्दल ओव्हर डिस्कशन होतं. यूट्यूबचे चॅनल तर भरपूर तुम्हाला बघायला मिळतील. रिव्हर्सल ऑफ डायबिटीज होती तर हजारो यूट्यूब व्हिडिओज पडलेत आणि त्याप्रमाणे नक्की काय करावं हे अजिबात कळत नाही. आपल्याला समजून सगळं घेता येतं, पण शुगर्स ॲव्हॉइड कशा करायच्या आहेत यासाठी मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपल्याला गोड खावंसं वाटतं, पण आपल्या मनाविरुद्ध मला चालत नाही म्हणणं किती अवघड जातं बघा. म्हणजे हे अगेन्स्ट आपल्या मनाच्या विलप्रमाणे आहे की नाही. कधी कधी चार चौघांनी विचारलं की आपल्याला वाटतं यांना मला मधुमेह कळेल का काय, मग काय करू, आज खाऊ नेहमीसारखं, आज चहा घेऊ का, मॉर्निंग वॉकला बाहेर पडलो आहे सगळ्यांसारखा घेतो आणि उद्यापासून गोड सोडतो, अशा अनेक गोष्टी चालू होतात. कधी कधी कोणी मधुमेहाने गेलं, उतार वयाला गेलेली असती व्यक्ती, पण आपल्याला कुठेतरी सांगता होतं ना मधुमेह जोरात होता, अटॅक आला हो, बसल्या बसल्या गेले. आपले ज्याला मधुमेह त्याच्या पायाखालची वाळूच सरकते आणि मग त्याला सारखं ते गोड खाणं समोर आलं की भयंकर अवघड जातं. तर आता सामाजिक गोडपण जे असतं हे आपल्याला वाईट न वाटता आपण कसं नाकारावं याकरता आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, आपण अगदी शांतपणे ऐका. आपल्याला अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि त्याचा आपल्याला खूप उपयोग होईल. सगळ्यात मधुमेह आहे हे आपण ॲक्सेप्ट करावं. इतरांना, कुटुंबातल्या लोकांना सांगावं. 40 नंतर समाजात तुम्हाला बरं वाटत असलं मोकळेपणाने सांगायला काही हरकत नाही, कारण हा कुठलाही डिसीज नाही, ही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. वैद्यकीय शास्त्राने सांगितलं की ही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि ही नीट नियंत्रणात ठेवता येते. काही बाबतीत रिव्हर्सलकडे सुद्धा जाता येतं. आता समजा तुम्हाला कोणी गोड दिलं तर आपण अगदी पोलाईट रिस्पॉन्स कसा द्यावा मी तुम्हाला सांगतो. आता या पोलाईट रिस्पॉन्समध्ये सिच्युएशन कशी आहे बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही रिस्पॉन्स द्या. की कोणी तुम्हाला गोड ऑफर केलं की तुम्ही त्यांना मोस्ट इफेक्टिव्ह एक गोष्ट अशी आहे की तुम्ही सांगा मला तब्येतीवरती रिस्पॉन्सिबिलिटीच्या दृष्टीने मी काही सांगतो असं म्हणायचं. आणि त्यांना सांगायचं डॉक्टरांनी थोडी शुगर मागच्या वेळेला वाढलेली आहे म्हणून थोडंसं ॲव्हॉइड करायला सांगितलं म्हणून मी आता साखर खात नाही, हे एक आपण कारण सांगावं. किंवा दुसरं सांगावं की सध्या माझी शुगर मला खूप स्टेबल आहे तर ते असं रोज गोड खाऊन मला वाढवायची नाही, मग आजच्याच दिवस खातो उद्याच खातो, असं पोलाईट वेने तुम्ही सांगू शकता हेल्थचा आधार घेऊन. नंतर कधी कधी असे सांगू शकता सध्या खूप फ्लक्च्युएटिंग शुगर आहे त्यावेळी मी एक्स्ट्रा शुगर्स घेत नाही, हे नाकारण्याकरता कारणसुद्धा खूप छान राहतं. म्हणजे आपल्याला आपल्या हेल्थची काळजी आहे हे त्यांना कळतं. आता खूप एक्सप्लेनेशन न देता कोणी आपल्याला गोड दिलं तर आपण पोलाईटली ते रिफ्यूज कसं करावं हे मी तुम्हाला सांगतो. आपण काय म्हणावं, कोणी गोड दिल्यानंतर थँक्यू, धन्यवाद, मी आत्ता जस्ट खाऊन उठलो आहे आणि मला गोडाची आवड आहे, घरी गोड खाणं झालं आहे, पुढच्या वेळेला मी तुमच्याबरोबर नक्की गोड काहीतरी शेअर करेन, एक्स्ट्रा गोड नको, आता 40 नंतर तर कमी केलेलं बरं, असं पोलाईटली सांगा. नंतर दुसरं तुम्ही सांगा की बाबा हे छान वाटतं आहे पण हल्ली मी आधनमधनं स्किप करतो कारण मला व्यायाम फार करायला जमत नाही, असं बोलला तरीसुद्धा तुम्हाला हे सहज गोड खाणं ऑफर केलेलं स्किप करता येतं. दुसरं, काही लोकांना सांगता येतं की बाबा पूर्वीची लोकं उपास करायची, आता तेवढं जमत नाही, पण मी निदान गोड खाणं आठवड्यातनं 4 दिवस खात नाही, तर आता हे 4 दिवस त्यातले तर म्हणून मला नको, असं आपण पोलाईट वेळी सांगू शकता. आता हे न सांगतासुद्धा तुम्हाला असं मनातील मग काही अल्टरनेटिव्ह आहे का
कोणी काय आपल्याला गोड सांगितलं तर तुम्ही अल्टरनेटिव्हसुद्धा निवडू शकता. आता तुम्हाला ज्यावेळेला एखादा गोड खाण्याची तल्लफ येते बघा, शाकाहारी लोकांना तर जेवल्यानंतर फ्रीजमधनं हळूच काहीतरी खाऊन खावंसं वाटतं. तर अशी तल्लफ आली की आपण अशा वेळेला फळं खा की जी जास्त गोड नाही आहेत. बेरीज आहेत, काही थोडंसं पपई आहे, पेरू आहे. तर अशी फळं आपण ठेवा आणि खाल्ल्यानंतर समाधानही वाटतं आणि गोडाची तल्लफही कमी होते. कधी तुम्ही काय करा की साधारणपणे असं मनाशी गाठ घाला की आपण एक्स्ट्रा गोड बंद केलेलं आहे. आहारातलं जाईल तेवढं जाईल. मग कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते कन्वर्ट होऊन थोडेसे गोड जाईल तरी चालतं. तर असं करता येतं. आता एक डिलेड ॲक्सेप्टन्स म्हणतो आम्ही की म्हणजे आता कोणी तुम्हाला गोड ऑफर केलं तर तुम्ही एक सेफली ते कसं एस्केप करा हेही सांगतो. काय करायचं, लग्न कार्यात आपल्याला हे शक्य होतं. आपल्याला कोणी आग्रहाने म्हणतं अजून एक जिलबी, अजून एक जिलबी. तुम्ही घ्या. स्वच्छ हाताने एखादा एक स्वच्छ प्लेट मागवा आणि त्याच्यात काढून ठेवा. कोणी बघितलं तर त्यांना सांगा की बाबा माझं पोट भरलं आहे त्यामुळे मी ही वाया घालवत नाही, जाईल तेवढी खातो. जेवल्यानंतर उशिरा उठा, कारण हळूहळू हात धुवायला सगळे उठून जातात, तुम्ही शेवटी राहता. मग ते गोड तुम्हाला अवॉइड करता येतं. केटररला बोलून सांगा की हे उष्ट नाही आहे, हे परत घेऊन जा. असं याला आम्ही सेफ एस्केप म्हणतो. तर हे तुम्ही गोड टाळण्याकरता प्रयत्न करून बघा आणि अगदी पोलाइटली सांगा. आता तुमच्या बाजूने थोड्याशा काय गोष्टी तुम्ही कॅरी करा हे पण मी सांगतो. कोणी गोड ऑफर करणार असेल तर तुम्ही काही सबस्टिट्यूट्स कॅरी करा की आता समजा थोडंसं अगदी गोड खाणं होणार आहे, कधी आपण अवॉइड करू शकत नाही, वास्तुशांत आहे, लग्न आहे म्हणजे प्रयत्न करा. तर त्याच्या अगोदर तुम्ही काही थोडे नट्स आणि सीड्स थोडेसे एक स्नॅक्स पद्धतीने तुम्ही खा. म्हणजे मग थोडंसं शुगरचा स्पाईक यायला तुम्हाला कमी होऊन जातं. कधी काय करा, डायबिटिक स्नॅक्स नावाचा एक वेगळा विषय आहे, तो थोडासा खा आणि मग तुम्ही जेवायला जा. कुठल्याही इव्हेंटला जायच्या आधी थोडंसं तुम्ही काय करा, काहीतरी स्लाइटली एक प्रोटीन डाएट घ्या, तरी पोट अर्धवट भरलेलं राहतं आणि गोडाचं क्रेविंग आपल्याला खूप कमी होतं. तर तो तुम्ही भाग करा. आता क्रेविंग्स कमी करण्याकरता काय करावं, कधी आपण एकटे घरी असतो, क्रेविंग्स होतात. तर यालाही मी तुम्हाला छान टिप देतो आहे की खूप लाँग गॅप्स आपण 2 आहारामध्ये देऊ नका. तरी काय होतं, शुगर डाऊन होते आणि मग शुगर खावे एनर्जेटिक वाटण्याकरता क्रेविंग चालू होतं. तर 3-4 तासानंतर थोडं खा. तुमचे ज्या काय कॅलरीज ठरले ते एक भाग. पाणी भरपूर प्या. डिहायड्रेशनने तोंड सुकतं आणि गोड खावंसं वाटतं, हा एक भाग असतो. थोडंसं प्रोटीन्स आणि फायबर्स, आता याच्यावर सांगायला नको, धुडगूस घातलेला व्हिडिओजनी. तर तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही खा. जे यूट्यूबवरती बघून बरे वाटतील त्यावर प्रोटीन्स निवडा, तुम्हाला जे चालतात ते, आणि फायबर निवडा. आता कोणीतरी बघा उगीच आग्रह करायचं असतं, सारखं आपल्याला म्हणतं की नाही तुम्ही हेच खा, तुम्ही हेच गोडच घ्या. आपण बसलेलो असतो. समजा मुलाबाळांचं लग्न असं तर विहीणबाई किंवा विहीणबाईंचे मिस्टर आग्रह करतात व्याहींना, अहो नाही थोडं तरी घ्या, डायबिटीस काय सगळ्यांनाच असतो. तर आता असं कोणी झालं तर तुम्ही फर्म राहा पण पोलाईट राहा. पोलाईटमध्ये काय म्हणायचं, त्यांना म्हणायचं हो मी ॲप्रिशिएट करतो, परंतु माझ्या लेवल्स खूप फ्लक्च्युएटिंग आहेत म्हणून मला एक्स्ट्रा शुगर नको, जे पहिल्यांदा वाढले तेवढंच मी घेतो, असं म्हणून तुम्ही रिफ्यूज करू शकता. काही लोकांना तुम्ही सांगू शकता की मध्ये माझी शुगर्स खूप वाढल्या होत्या, तर आता मी एक 15-20 दिवस ठरवलं की स्ट्रिक्टली शुगर्स खायचे नाहीत. अशा तुम्ही गोष्टी अवॉइड करू शकता. आता अजून एक गोष्ट सांगतो की आता आपण एकदम झटकन नाही म्हटलं मला गोड नकोच अजिबात, तर एखादी खूप प्रेमाने देणारी व्यक्तीसुद्धा मानसिकदृष्ट्या एखाद्याला एकदम नाराज होऊ शकते. तर त्याला नाराजी न होता जर का आपल्याला सांगायचं असलं की गोड रिफ्यूज करायचं असलं तर तुम्ही असं म्हणू शकता की तुमचं खूप छान प्रेमळ मनाने तुम्ही देताय, मला हे नक्की समजतं आहे, पण सध्या माझ्या तब्येतीला मी गोड थोडंसं कमी केलं आहे, तर मी हे नाही घेतलं तर चालेल का, असं तुम्ही म्हणा. आणि त्या असं काही ग्रॅटिट्यूडने एक्सप्रेस करा की म्हणजे मग समोरची व्यक्ती खूप उत्साहाने जी देते तिचाही उत्साह आवडणार नाही. तर मंडळी अनेक टिप्स याच्यामध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला गोड चालत नाही हे आपण बिनधास्तपणे सांगा, लाजू नका. काही कोणी क्रिटिसिझम करत नाही, चेष्टा करत नाही, कोणालाही आनंद होत नाही, कोणाला दुःख होत नाही. आपलं जीवन हे आपल्याला मिळतं, त्या आनंदाने आपण जगणं आपला अधिकार आहे. तर मंडळीने टेक होम मेसेजमध्ये मी अजून एक छोटीशी टिप तुम्हाला सांगू इच्छितो. ती तुम्ही काय असते की आता आपण कुठेतरी कार्यक्रमात जातो, तर आपल्या नातेवाईकांना म्हणजे आपल्या फॅमिली फ्रेंड्सना सांगा की आम्ही नक्की येऊ बरं का, जायचं. आणि तिथं गेल्यानंतर काय करायचं की साधारणपणे तुम्ही हे करायचं म्हणजे आपल्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी जाताना ठरवून जायचं की हे जेव्हा गोड नाकारतील तेव्हा आपण यांना सपोर्ट केलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा पोलाइटली सांगता की आज गोड नको, तर बाकीच्याने सांगावं अहो आठवडाभर गोड खातात, असू दे आजच्या दिवसांना गोड नको. तर हा तुम्हाला एक टेक होम मेसेज मी देतो, हा खूप वेळ वर्क करतो. तर कुटुंबाच्या मेंबर्सचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे. तर मंडळी अशा टिप्ससाठीच माझा व्हिडिओ बघत राहा. पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला इंटरेस्टिंग येणार आहे. काही होमिओपॅथिक औषधं आहेत की जे आपल्याला स्वीट्स खायला जे क्रेविंग होतं गोड खाण्याचं ते काही कमी करण्याकरता काही होमिओपॅथी थोडीफार औषधं आहेत, त्याची मी तुम्हाला माहिती नक्की देणार आहे. तर आपण कमेंट्समध्ये काही शंका असेल तर नक्की विचारा. आपल्याला ज्या मधुमेहींना आपल्याला वाटतं आहे की त्यांची साखर कमी होईल यांना व्हिडिओ शेअर करा
आणि काही तुमच्या सूचना असेल तर मला अवश्य कळवा. धन्यवाद.